नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई. आज आपण मसाला शेवगा बनवणार आहोत. कारण शेवग्याचा सीझन चालू झाला की शेवग्याच्या शेंगांची टेस्ट खूप छान असते आणि या शेंगांपासूनची मसाला शेवगा बनवला तर खूप छान आणि खूप टेस्टी लागतो. अगदी तुम्ही नॉनव्हेजला सुद्धा तो मागे टाकतो. तर कसा बनवायचा चला मी तुम्हाला सांगते. एक भांडं घ्या, भांड्यामध्ये 2 तांबी पाणी छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला, थोडंसं मीठ टाकून. पाण्याला छान उकळी आली की त्याच्यामध्ये शेवगा ॲड करायचा आहे. शेवगा आपल्याला छान शिजवू द्यायचं आहे आणि शेवगा शिजला की नाही चेक करण्यासाठी तुम्ही एक शेवग्याची शेंग घ्यायची आणि ती प्रेस करून बघायची. जर ती फुटली तर समजायचं आपला शेवगा शिजलेला आहे. आता आपल्याला मसाल्यासाठी काही जिन्नस भाजून घ्यायचे. तर मी एक मोठ्या साईजचा कांदा आणि 2 खोबऱ्याचे तुकडे छान भाजून घेतलेले आहेत. पाहू शकता मोठ्या साईजचे तुकडे आहेत खोबऱ्याचे. ते छान मी भाजून घेतली गॅसवरती. डायरेक्ट एक जाळी ठेवून छान भाजून घ्यायचा. याच्यापासून आपल्याला काळा मसाला बनवायचा आहे. तर खोबरं मी छान भाजून घेतो, सोबतच कांदा पण मी छान भाजून घेते. कांदा आणि खोबरं छान भाजून झालं की आपल्याला त्याच जाळीवरती 2 टोमॅटो भाजून घ्यायचे. एकदम छोट्या साईजचे टोमॅटो असतात ना, मिनी टोमॅटो, ते टोमॅटो मी घेतली होती आणि 2 टोमॅटो मी छान भाजून घेते आणि त्याची साल काढून घेणार आहे मी नंतर. तर आपले टोमॅटो पण छान भाजलेले आहेत. आता आपल्याला लागणारे खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर लागणार आहे. तर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस ॲड करते. तर मी आता खोबरं ॲड केलेलं आहे, भाजून घेतलेलं टोमॅटो ॲड केलेलं आहे, भाजून घेतलेला कांदा पण ॲड केलेला आहे आणि आलं आणि लसूण ॲड केलेलं आहे, सोबतच कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. आता याचं आपल्याला थोडंसं पाणी घालून छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तुम्ही हे पाटावर वंटावर केलं तरी चालेल किंवा खलबत्त्यामध्ये केलं तरी चालेल. अशा पद्धतीचं वाटण आपल्याला बनवून घ्यायची. कन्सिस्टन्सी पाहू शकता वाटणाची. आता आपण फोडणी घालायला घेऊया. तर एक मोठी कढई घ्यायची. कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचे. तेल छान गरम होऊ द्यायचे कडकडीत. त्याच्यामध्ये जिरे ॲड करायचे. जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये 2 तेजपत्त्याची पानं ॲड करायचे आणि आपण बनवून घेतलेलं वाटण याच्यामध्ये ॲड करायचे. हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्यातून तेल सेपरेट व्हायला सुरुवात होत नाही तोवर आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ वाटण परतण्यासाठी लागत नाही, कारण आपण सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत. तर छान आपलं वाटण परतलं गेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडे बेसिक मसाले, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. झणझणीत असा आपल्याला हा शेवगा बनवायचा आहे. अगदी हा शेवगा तुम्ही खाल्ला ना तर नॉनव्हेजची भाजीसुद्धा विसरायला एवढाच छान लागतो. आता हे सर्व मसाले आपल्याला छान या सर्व परतून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने छान परतून घ्यायचे. थोडंसं पाणी वाटल्यास तर तुम्ही ॲड करू शकता, मसाले करपू नये त्याच्यासाठी. मी थोडंसं ॲड करणार आहे चमचावर पाणी आणि मसाले छान पुन्हा परतून घ्यायचे आपल्याला. तोपर्यंत मसाले परतायचे जोपर्यंत ह्याच्यातून तेल सेपरेट व्हायला सुरुवात नाही होत. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी अजून थोडंसं जो मिक्सरचं भांडं असतं ते विसळून ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि पाहू शकता आता मसाला पण छान शिजलेले आणि त्यातून तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर्री आलेली दिसते पहा. तर आता हे मसाले छान मिक्स करून घेऊयात आणि आता ह्याच्यामध्ये ह्या स्टेजला ना आपण शिजवून घेतलेली ना शेवग्याची शेंग ह्याच्यामध्ये ॲड करायची, शिजवून घेतलेली. आणि ही शेवग्याची शेंग छान मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी किंवा तुम्हाला कशी भाजी हवे, ग्रेव्ही कशी हवी भाजीची, पातळ घट्ट, त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी पण ॲड करू शकता. तर मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे कारण मला भाकरी कुस्करून खायला आवडते. तर त्यासाठी मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. म्हणजे गरजेनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. चवीपुरतं मीठ ॲड करा आणि ह्या भाजीला छान अशी दणकूळ उकळी येऊ द्या. एक 10-15 मिनटं छान ही भाजी उकळू द्या. म्हणजे भाजी छान उकळली की त्याची टेस्ट खूप छान लागते आणि जेवढी भाजी ही शिजेल तेवढी त्याची छान टेस्ट लागते. पाहू शकता आपली भाजी छान उकळलेली आहे. तर्री पण किती छान आले पाहू शकता. हा शेवगा मसाला ना तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर एन्जॉय करू शकता. खूप छान लागतो. तुम्ही अगदी नॉनव्हेज विसरूनच जाल, मला गॅरंटी आहे. या पद्धतीने जर तुम्ही शेवग्याची भाजी बनवली तर. आता आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे. याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे आणि ही शेवग्याची भाजी, भाकरी आणि कांदा अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा की ही भाजी कशी बनली होती. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणत्या अशा झणझणीत रेसिपीज पाहायला आवडते अगदी गावाकडच्या पद्धतीने तेही मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन कारण ही पण रेसिपी माझ्या
आजीची आहे, माझ्या आईची आहे. मी